धनंजय मुंडे एक म्हणत होता माझ्या समोर, राजनीति में मुद्दे और मुर्दे जिवंत ठेवावं लागते. राजकारण जरी सीएम साहेबांनी स्पष्ट मत सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलेलं आहे, तरी पण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सामाजिक तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहे. आणि मी बोलते, आज गेले 40-45 वर्ष पासून झेडपी से लेके जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये आमदारगी, खासदारगी सगळीकडे तुमची सत्ता होती, तरी पण कोणते झेंडे लावले तुम्ही? आणि आज तुम्हाला लढायचं आहे ना, खरंच तुम्हाला लोकांच्यासाठी लढायचं आहे, पब्लिक जनताच्यासाठी लढायचं आहे, आपल्या समाजासाठी लढायचं आहे, तो तुम्ही प्रत्येक लढा, हे मुद्देवरती लढा. प्रत्येक पंचकोशीमध्ये एक हॉस्पिटल व्हायला पाहिजे. आज दूर दूरपर्यंत लांब लांब एक हॉस्पिटल पण नाही आहे. अरे क्या गावामध्ये मनुष्य नाही असते का? तो आणि चांगले शिक्षणासाठी लढा. झेडपीची शाळा, आज तिकडे रस्ता नाही आहे. गावोगावीमध्ये मुला बाळा 2-2 फुटाचे गड्ढ्यामध्ये चलतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ते रस्ते बनवा तुम्ही. आज पर बीड़ जैसे शहर में नाली नहीं है, रस्ते नहीं है, बिजली नहीं है, पानी नहीं है, आणि जिथे जाओ तिथे कूड़ा कचरा, तुंबलेली नालियाँ, बीमारियाँ आणि हॉस्पिटलची अवस्था बघा. एकदा जाऊन लढायचं आहे तो हे सगळे मुद्देवरती लढा. जातीपाती करू नका, नाही तो लोकांनी पंकजाताईला त्यांची जगह दाखवलेली आहे, आमदारकीमध्ये पण, खासदारकीमध्ये पण, आणि पुढे पण दाखवतील, हे 100% मला खात्री आहे. क्योंकि आज जे जनता आहे, आज जनता जागरूक आहे. आणि धनंजय मुंडे एक म्हणत होता माझ्या समोर, राजनीति में मुद्दे और मुर्दे जिवंत ठेवावं लागते. राजकारण जरी करायचं